नमस्कार मित्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी योद्ध्यांनी अगदी अटकेपार झेंडे लावल्याचं आपण नेहमी इतिहासाच्या माध्यमातून ऐकतो. मित्रांनो, अगदी दिल्लीपर्यंत मजल मारल्याचं मराठी योद्ध्यांनी आपण ऐकलेले. अगदी बिरबल, बादशाह, अकबर यांना धोपी पिछाड करून दिल्लीपर्यंत मजल आपण मराठ्यांनी मारल्याचं आपण ऐकतो मित्रांनो. पण सध्याच्या काळात पुन्हा एकदा आपले एक मराठी एक नवतरुण अभिजित दिपके म्हणून त्यांनी एक कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली आणि अवघ्या 6 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचे जेवढे फॉलोअर्स आहेत त्याच्यापेक्षा 3 पटीनं फॉलोअर्स मित्रांनो या अभिजित दिपके यांच्या पक्षाला जोडले गेलेले. काँग्रेसचे जेवढे फॉलोअर्स आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं फॉलोअर्स अभिजित दिपके यांनी स्थापन केलेल्या या कॉक्रोच जनता पार्टीचे झालेले आहे मित्रांनो. ही कशामुळे निर्माण झाली त्याचंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार. नमस्कार मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलं आणि त्या संविधानाने निर्माण केलेल्या या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्या पदावर असलेले यांनी जे एक वादग्रस्त विधान केलं आणि त्या सूर्यकांत यांनी जे वादग्रस्त विधान केलं त्या विधानानंतर एकच खळबळ माजली आणि अभिजित दिपके यांनी जे एक कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली त्याचे अवघ्या 6 दिवसामध्ये कितीतरी 22 मिलियन फॉलोअर्स मित्रांनो झालेले. आता त्याचं कारण असं ठरलं की या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी या देशातील जे सुशिक्षित बेकार नवतरुण आहे त्यांना एक छेडण्याचा प्रयत्न केला आणि ते म्हणले की हे देशातील एक जे नवतरुण आहे सुशिक्षित बेकार हे न्यायव्यवस्थेवर कुठंतरी घाला घालतात आणि त्यांनी एक झुरळाची उपमा दिली आणि झुरळाची उपमा देऊन त्यांना ते कुठंतरी न्यायव्यवस्थेत घुसण्याचा प्रयत्न करतात, डुप्लिकेट पदव्या हस्तगत करतात मित्रांनो. आणि या विधानानंतर एकच खळबळ उडाली आणि या अभिजित दिपके यांनी या नवतरुणांनी संभाजीनगर येथे असलेल्या नवतरुणांनी एक अमेरिकेमध्ये शिकत असताना त्यांनी एक कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली मित्रांनो. आणि अवघ्या 6 दिवसामध्ये यांचे 22 मिलियन फॉलोअर्स झालेले मित्रांनो. जे भाजपला जमलं नाही आणि काँग्रेसलासुद्धा जमलं नाही एवढे फॉलोअर्स त्यांचे 6 दिवसामध्ये झालेले मित्रांनो. आता याचं एकच कारण आहे मित्रांनो की या सरकारविषयी असलेली चीड ही नवतरुणामध्ये एवढी निर्माण झाली आणि काही तासातच म्हणजे अगदी 6 दिवसात म्हणजे त्यांचे 22 मिलियन या ठिकाणी झालेले. आणि एवढीच या सरकारविरोधामध्ये चीड यातून आपल्याला दिसते मित्रांनो. आणि सरकारने यांचं जे अकाउंट आहे अकाउंटवर बॅन आलं मित्रांनो. काहीतरी एक भारतीय सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतो किंवा देशद्रोहासारखा असं समजून त्यांनी हे अकाउंट बॅन केले मित्रांनो. आणि पुन्हा एक सांगायला हे सरकार विसरलं नाही की या ठिकाणी जास्तीत जास्त हे फॉलोअर्स पाकिस्तानमधले भारतातले नाही आहे. कारण यांची नाचक्की होणे म्हणून त्यांनी एक कुठल्या तरी आंदोलन असेल पूर्वी मित्रांनो आपण बघत असेल की दिल्लीमध्ये जे शेतकऱ्याचं आंदोलन झालं होतं त्यावेळेसुद्धा या सरकारनं त्यांचे नाचक्की होणे म्हणून या शेतकरी आंदोलनाला वेगळंच वळण दिलं आणि या आंदोलनाकुठून बाहेरून एक पाठिंबा असतो आणि बाहेरून फंडिंग मिळतं असं त्यांनी एक केविलवाना प्रयत्न केला मित्रांनो. सरकारच्या विरोधामध्ये जेव्हा वातावरण तयार होतं ते वातावरण दबावण्याचा नेहमी सरकार प्रयत्न करत असतं मित्रांनो. ऐकूया पुढील माहिती मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे. सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांचा झुरळ उल्लेख केला आणि त्यानंतर डिजिटल चळवळ सुरू झाली. सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. मराठी मुलाच्या मोहिमेला अनेक मोठ्या नेत्यांनी पाठिंबा दिला. कॉक्रोच जनता पार्टीचे 6 दिवसांमध्ये 16 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर झाले. बघूया. अब सिस्टम को बताएंगे कॉकरोच क्या होते हैं. मैं भी कॉकरोच कचरे से निकले पर बदलेंगे अप्रोच. मैं भी कॉकरोच. जब तुम गटर बनाओगे ना देश को तो कॉकरोच ही बनेंगे. देशाच्या सरन्यायाधीशांच्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून सोशल मीडियामध्ये एक चळवळ उभी राहिली. या चळवळीचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. सिस्टम ने हम बेरोजगार लोगों को कॉकरोच बोला है तो हमने सोचा क्यों ना हम सब मिलकर अपनी ही पार्टी बनाए, इसलिए बनी है कॉकरोच जनता पार्टी. सरन्यायाधीशांनी काही बेरोजगार पत्रकार, सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्त्यांचा उल्लेख झुरळ असा केला. देशाच्या सरन्यायाधीशांनी केलेल्या या विधानाने देशभरात खळबळ माजली. आता तेच कॉकरोच क्रांती करतील या विश्वासानं एका मराठी तरुणानं सोशल मीडियामध्ये कॉकरोच जनता पार्टी या नावानं खातं उघडलं आणि फक्त 6 दिवसातच या खात्यानं सगळे रेकॉर्ड मोडीत काढले.
जगातली सगळ्यात मोठी पार्टी होण्याचा दावा करणाऱ्या भाजपनं 2015 साली इन्स्टावर खातं उघडलं. मात्र त्याच भाजपच्या फॉलोअर्सना कॉक्रोच जनता पार्टीनं फक्त 6 दिवसात मागे टाकलं. व्हिडिओ कसा वाटला त्यासंबंधी जास्तीत जास्त कमेंट करा आणि गगन भरारी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून नवीन माहिती तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.